तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची बैठक शिवसेना भवनात पार पडली। यावेळी पक्षाच्या पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पक्ष आणि चिन्हाच्या लढाईत आपलाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केल्याची माहिती आहे। सर्वोच्च न्यायालय शिवसेना प्रश्नचिन्ह पक्षचिन्ह आपल्याला देणार आणि जरी चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी केला। तसेच सध्याचा काळ हा पक्षवाढीसाठी अनुकूल असून 2029च्या निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत। शिवसेना भवनातील बैठकीची इनसाइड स्टोरी पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। सर्वोच्च न्यायालय शिवसेना पक्षचिन्ह आपल्याला देणार असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय। जरी चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल असंही उद्धव ठाकरे बैठकीत म्हणाले। सध्याचा काळ हा पक्षवाढीसाठी अनुकूल आहे असं उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना म्हटलंय। सोबतच दुसरीकडे 2029च्या निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत। जबाबदारी पार पाडता येत नसेल तर पद सोडावे अशा पदाधिकाऱ्यांना अन्य जबाबदारी दिली जाईल असं म्हणत त्यांनी कान पिचक्या दिल्या आहेत। पक्ष बांधणीवर भर देऊन जास्तीत जास्त कार्यकर्ते जोडा असे आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत। सोबतच राज्यात सुरू असलेल्या SIR नोंदणी मोहिमेकडे लक्ष द्या असंही उद्धव ठाकरेंनी बैठकीत संबोधित केले।